अडाळ प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल, सुंदर शाळा कधी मिळणार? भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ येथील प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप समोर आलाय। शाळेच्या 2 वर्गखोल्यांवर स्लॅब टाकण्याचं काम पूर्ण होऊन तब्बल 6 महिने उलटले, मात्र स्लॅबवरील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यानं भिंतींना ओलावा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। स्लॅब टाकल्यानंतर त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेले पारे तसेच राहिल्यानं पाणी साचत असल्याची बाब मुख्याध्यापकांनी पवनी पंचायत समितीचे जेई मते तसंच संबंधित बांधकाम यंत्रणेच्या निदर्शनास वारंवार आणून दिल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र तक्रारी करून सुद्धा संबंधितांकडून दुर्लक्ष का करण्यात आलं असा सवाल आता उपस्थित होतोय। वर्गखोल्या तयार होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आता प्रशासन या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, की पुन्हा आश्वासनांवरच वेळ मारून घेणार, याकडे पालकांचं लक्ष लागलंय। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता अड्याळ अमोलजी उराडे हे गावाविषयी आणि शाळेविषयी आपल्याला सांगतील। सांगा दादा। नमस्कार, मी अमोल उराडे, अड्याळ सामाजिक कार्यकर्ता। आज आम्ही अड्याळ कन्या शाळा जिल्हा परिषद शाळा आहे ही, या शाळेमध्ये येऊन बघितला तर या शाळेची अवस्था इतकी दयनीय आहे की आम्हाला एकदम मनामध्ये अशी खंत झाली की खरंच आपण या शाळेकरता काही करू शकता का। शाळेला विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी, आरोचं शुद्ध पाणी मिळत नाही। त्याच्यानंतर बाथरूमची व्यवस्था नाही, बाथरूम झाले तर दरवाजे खिडक्या पूर्ण जीर्ण अवस्थेत आहेत। आज त्या मुलांना 2 रूमा बनल्याच्या नंतर सुद्धा त्यांना वरांड्यामध्ये बसावं लागते, जेथून त्यांना पाण्याची वावसाळ मारते। आज 50 विद्यार्थी या शाळेमध्ये आपल्या गावच्या शाळेमध्ये आहेत आणि गावाला फक्त 2 जिल्हा परिषद शाळा आहेत, तरी पण त्या 2 जिल्हा परिषद शाळेचं आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही। शासनाने 2 रूमा 5 लाख निधी देऊन 2 रूमा बांधकाम दुरुस्ती करता दिलं, पण त्या 2 रूमासुद्धा आज अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत। खाली पूर्ण रेती पडून आहे, मुलं त्या ठिकाणी धूळ किंवा खेळ येतात, बाजूला हिंस्र पाणी राहतात या क्षेत्रामध्ये, ते सुद्धा आतमध्ये येऊ शकतात। संरक्षण भिंत नाही आणि मुख्य म्हणजे जवळपास उन्हाळ्यामध्ये आता सर सांगत आहेत की उन्हाळ्यामध्ये स्लॅब झाल्याच्या नंतर पाणी जो स्लॅब पकण्याकरता ज्या पळव्या राहतात त्या पळव्या तसेच्या तशा हालतमध्ये ठेवण्यात आले। त्याच्यामुळे होते काय, पाणी त्या ठिकाणी जमा राहते आणि तो पाणी पूर्ण त्या भिंतीवर येते। आज त्या भिंती पूर्ण जीर्ण अवस्थेत त्या पाण्यामुळे झाल्या आहेत। याच्यासुद्धा दोषी कोण आहे? जो बांधकाम ठेकेदार तो दोषी आहे, कारण त्यांना ओलावा आल्यामुळे त्या भिंतीसुद्धा ज्या चांगल्या होत्या त्या भिंतीसुद्धा खराब झाल्या। यामुळे जो बांधकाम ठेकेदार आहे त्यांना सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। मला तरी असं वाटते की ग्रामपंचायतने काम केलं, ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतच्या मालिक म्हणजे सरपंच आहे सध्या, आणि त्या सरपंचांनी हा काम केलं। त्यांचे माणसं इथं येऊन देखरेख करत होते। जे किरण देशमुख आहेत ते त्यांचे दिवाणजी आहेत, ते स्वतः या देखरेखीखाली करत होते। सरांनी सुद्धा वारंवार तक्रार केली, जेईकडे तक्रार केली की आमच्या त्या पळव्या जे पारे आहेत ते पारे फोडून द्या, जेणेकरून पाणी जो टपकत आहे भिंतीवर तो टपकणार नाही आणि जो काम आहे तो चांगला होईल। कृपया आता जे दरवाजे खिडक्या आहेत त्या तरी पूर्ण करून द्याव्यात, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगली योग्य सोय होईल आणि जे काही व्यवस्था लागते शाळेला ती ग्रामपंचायतने तात्काळ करून द्यावी, की आपलेच मुलं आहेत, ते आपल्या गावातील मुलं आहेत आणि छोटे छोटे मुलं आहेत। आज साप, जंतू, कोणते प्राणीसुद्धा इथे येऊ शकतात। आपल्यासोबत कन्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, ते शाळेच्या बाबतीत सांगतील। सांगा सर, आपलं नाव। माझे नाव गिरीधर विश्वनाथ वरकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अड्याळ, या शाळेचा मी प्रभारी मुख्याध्यापक आहे। आमच्या शाळेचा शाळा दुरुस्तीचा जो बांधकाम आहे वर्गखोल्यांचा तो 24-25मध्ये आलेला होता आणि जवळजवळ त्या 2 वर्गखोल्यांवर स्लॅब टाकलेला आहे आणि बाकीचा जो बांधकाम आहे तो अपुरा आहे। आणि स्लॅब बांधून जे पाणी टाकण्यासाठी जे आरे होते तर ते जवळपास 2-4 महिने उन्हाळ्यापासून ते जसेच्या तसेच होतात आणि त्यामुळे तो पाणी आहे तो पाणी भिंतीवर तो पाझरत होता। एवढे मी बोलत। पारे किती दिवसापासून बांधून होते? पारे उन्हाळ्यापासून बांधून होते। या उन्हाळ्यापासून? हो। आपण ग्रामपंचायतमध्ये सूचना केली का? सर, मी ग्रामपंचायतमध्ये सूचना केली। पुन्हा जे बांधकाम जे देखरेख करतात देशमुखजी। कोण? देशमुख। अच्छा, देशमुख म्हणजे कोण आहेत?
किरण देशमुख म्हणजे त्यांच्याकडे बांधकामाची जी जबाबदारी आहे देखरेखीसाठी हो, कोणातर्फे होती? ते ग्रामपंचायत मार्फत त्यांना पाठवत होते. अच्छा. तर त्यांना वारंवार आम्ही सूचना देत होतो, परंतु ते हो म्हणत होते, परंतु अजूनपर्यंत त्यांनी जे आरे आहेत ते अजूनपर्यंत काढलेले नव्हते. आज आरे आता काढले आहेत आम्ही आल्याबरोबर. हो, ग्रामपंचायततर्फे शाळेला काही सुविधा मिळाल्या आहेत का? ग्रामपंचायत तर्फे अजूनपर्यंत आम्हाला सुविधा मिळाल्या नाही. फक्त याच्या अगोदर 2-4 वर्षाच्या अगोदर एक संगणक मिळाला होता. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, ते सांगतील. सांगा आपलं नाव. नमस्कार, मी चंद्रशेखर सीताराम मोहुर्ले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा अड्याळ. तर आमच्या शाळेची अवस्था खूप वाईट आहे. शाळेच्या मुलांना बसण्याची व्यवस्था नाही. पडवीमध्ये बसतात आणि संपूर्ण शाळा हे गळते. 4दा निर्लेखितचा अर्ज देऊनही शाळा निर्लेखित दाखवल्यानंतरही त्या शाळेचा काही झालेला नाही आणि नवीन इमारत बी बनली नाही. जे 2 वर्ग खोल्या बांधून दिला, 5 लाखाचा निधी आला होता, त्या 2 खोल्या बांधून दिला, त्या पण अपूर्ण अवस्थेत आहेत. म्हणजे फ्लोरिंग वगैरे काही नाही, बसण्याचं नाही, तिथं मटेरियल वगैरे पडलं आहे बसण्याचं. आणि जे खोलीमध्ये बसतात तिथं म्हणजे पडवीमध्ये बसतात. भिंतीला ओलावा कशामुळं आला आहे? आणि त्या भिंतीला म्हणजे उन्हाळ्यामध्ये जो काम सुरू झाला होता त्या वर्गखोल्यांचा, तिथं वरती पारे बांधला होता. त्या पाऱ्यामध्ये खूप पाणी साचलेलं आहे. तो पारा अजूनपर्यंत फोडलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे तो भिंतीतून पाणी पाझरत होता आणि त्या भिंती पूर्ण ओल्या होत होता. आणि तो मुलांना ओला असल्यामुळे त्या कपड्यांना शर्टला वगैरे तो टिकत होता पाणी. तर आत्ता ते काही माणसं पारा फोडण्यासाठी आले आहेत. तर एवढे दिवस झाले आले नाही आणि आपण आज झाले, तर त्याच्यात काय आपलं म्हणणं आहे? आम्ही त्याच्यासाठी वारंवार कंप्लेंट केला होता. ते पारे फोडासाठी त्या किरण देशमुखला 4-5दा सांगितला, ग्रामपंचायतला सांगितला ते पारे तरी फोडून द्या, पण त्याने दुर्लक्ष केलं, ते आले नाही.